आंतरराष्ट्रीय संबंध जे आहेत भारताचे सगळ्यात मोठे बिघडलेले आहेत. आणि ते विश्वगुरु याच्यावरनं दिसत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी मी विश्वगुरु आहे असं म्हणायला लागले आणि प्रत्यक्षात डोनाल्ड ट्रम्प हे धडा शिकवायला निघालेले आहेत तर त्या जगावरचं असणारं आमचं राज्य असं त्या ठिकाणी ते म्हणतात. दोघांचा इगो क्लॅश आहे अशी परिस्थिती आहे आणि त्या इगो क्लॅशमुळे भारतीय नागरिकांना त्याचं सगळं सहन करावं लागणार आहे अशी परिस्थिती आहे. भांडण हे सुरुवात झालं रशियाचं तेल कोणी विकायचं कशाने विकायचं. भारत रशियाचं तेल विकतोय याच्याबद्दल दुमत नाही, तो त्यांचा अधिकार आहे. पण जगभरातल्या देशांचं भारताबरोबरचं जे भांडण आहे या प्रश्नासंदर्भात ते म्हणजे या तेल विक्रीतून जो नफा येतोय आणि हा नफा दर वर्षाला 44,000 कोटीचा आहे. तो कोणाच्या तिजोरीत जातोय हा कळीचा मुद्दा आहे. हे जे 44,000 कोटीचा नफा जो आहे तो भारतीय तिजोरीत जात नाही, तो रिलायन्स कंपनीकडे जातो अशी परिस्थिती आहे. आणि याच व्यवहारातून युक्रेनचं वॉर चाललंय अशी परिस्थिती आहे. येत्या काही कालावधीमध्ये जे आर्मी चीफनी म्हटलंय की आपल्याला एका युद्धाला तोंड द्यावं लागेल. भारताचा आर्थिक कणा हा मोडण्यासाठी एका बाजूला पाकिस्तान आणि दुसऱ्या बाजूला बांगलादेश याचा वापर केला जाऊ शकतो. मी हा कळीचा मुद्दा म्हणून त्या ठिकाणी धरतोय की जगाला
मोदीचा कणा मोडायचा आहे. इंग्रजीमध्ये ज्याला इगो आपण म्हणतो, त्या इगोमुळे कदाचित भारतावरती युद्ध लादल्या जाईल. भारतातला मतदार आणि नागपूर मधला मतदार हा खऱ्या अर्थाने भारताचा मालक आहे. संभाव्य होणार युद्ध हा भारतातला नागरिक सुद्धा थांबवू शकतो. आणि तो म्हणजे नागपूर सारखं महत्वाचं शहर आणि ह्या महत्वाच्या शहरातल्या मतदाराने भारतीय जनता पक्षाला मतदान दिलं नाही, तर मोदीचा इगो मत न देऊन दुरुस्त करता येतं. नागपूर शहरातले जेवढे मोठमोठे कॉन्ट्रॅक्ट्स आहेत, हे नागपूर मधल्या कॉन्ट्रॅक्टदाराला किंवा कंपन्यांना मिळत नाही. तर राज्याच्या बाहेरच्या कंपन्यांना मोठ्या प्रमाणात दिल्या जातं. राजकारणामध्ये आणि इलेक्शन मध्ये पैशाचा स्तोम फारच माजलेला आहे. आणि तो स्तोम भारतीय जनता पक्ष, ते आम्ही नॉन करप्ट आहोत असं म्हणतात आहे, त्यांच्याच कालावधीत चाललेला आहे. वंचित बहुजन आघाडी नागपूरमध्ये कोणाशीच युती करू शकली नाही. हे बरोबर जरी असलं तर अनेक राजकीय पक्ष ज्यांच्या स्टेट लेवलवरती युत्या होत्या, त्यांच्या युत्या झाल्या नाहीत, टिकल्या नाहीत. एक बेसिक इश्यू आहे, मला वाटतं जुना इश्यू आहे. जर आमच्याकडे सत्ता आली तर ह्या नागपूरवरनं आजच्या दिशेला 750 ओव्हरफ्लाईट्स आहेत आणि 14,000 किलोमीटरचा जो ओव्हरफ्लाईट आहे, कुठेही रिपेअर सेंटर नाही किंवा एमर्जन्सी सेंटर नाही. नागपूर हे एमर्जन्सी सेंटर
झालं पाहिजे ही इंटरनॅशनल मागणी आहे. त्याच्या महानगरपालिका द्या, आम्ही हे इंटरनॅशनल सेंटर उभं करतो आणि नागपूरचं बजेट जे आहे हे रिपेअर सेंटरमुळे 42,000 कोटीवरती घेऊन जाऊ. इथल्या सवर्णांची ताकद आहे का देण्याची, तेवढी त्यांनी बोला. माझ्या अंदाजानं सिमेंट कॉन्क्रीट रोड जिथे टेम्परेचर 40-42 असतं तिथे नसतं. सिमेंटच्या रस्त्यामुळे नागपूरचं असणारं उन्हाळ्यातल्या कालावधीमध्ये 3 डिग्रीने टेम्परेचर वाढलेलं आहे. एन्व्हायरमेंट न बघता डेव्हलपमेंट नुसतं बघणार असा तर लोकांच्या शरीरावरती परिणाम होणार आहे. पण आहे ना आरोप, तोच तर मी म्हणालो की आम्ही बऱ्याच जणांबरोबर इथे असताना समझोत्यामध्ये होतो. काही प्रमाणात असं म्हणा की 80% सीट ऍडजस्टमेंट सुद्धा चर्चा झाल्या होत्या, पण अचानकपणे युती झाली नाही असाही इतिहास घडलेला आहे. तुमची युती आघाडी मी वंचित बहुजन आघाडी ज्यांच्या बरोबर बोलली त्या सगळ्यांच्या अनुभवार्थ मी हे सांगतो. ज्यांचा इलेक्शनवरतीच विश्वास नाही त्यांच्याकडून तुम्ही असणारं इलेक्शन सिस्टम त्यांनी फॉलो करावी, हाच मुळात माझ्या चुकीचा इश्यू आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. चुकीच्या जागी चुकीच्या ठिकाणी श्रद्धा ठेवल्यामुळे हे आपल्याला असताना बघायला मिळत आहे की अमरनाथमध्ये सुद्धा राज्यभर युती एकनाथ शिंदेची आहे, पण एकनाथ शिंदेबरोबर न जाता बीजेपी काँग्रेस बरोबर गेली असं आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय. त्याच्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये पार्लमेंटरी डेमोक्रेसी जी या देशामध्ये आहे हिची थट्टा उडवायची, मस्करी करायची आणि परिस्थिती बदलण्यासारखी आहे असं सिच्युएशन क्रिएट करायचं, हा कारोबार चाललेला आहे. की त्यांना महानगरपालिकेच्या वतीने ज्या सुविधा मिळतात त्या सुविधा कंटिन्यू करायच्या असतील, महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात मतदान दिलं पाहिजे. सध्या मेट्रो ही सेंट्रल गव्हर्नमेंट चालवते. ही मेट्रो दरवर्षी जे काही ऑडिट रिपोर्ट आलेत आणि मला जे काही ब्रीफ करण्यात आलेलं आहे ती 2,500 कोटीच्या लॉस मध्ये आहे. येत्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये मेट्रो ही त्या महानगरपालिकेला हँडओव्हर केल्या जाणार आहे. निश्चितपणे ही केंद्र शासनाच्या पैशाने बजेटमधनं बांधल्या जाते, कन्स्ट्रक्ट केल्या जाते, परंतु त्याची असणारी चालवण्याची जी जबाबदारी आहे ती चालवण्याची जबाबदारी येणाऱ्या महानगरपालिकेवरती राहणार आहे असा धोरणात्मक निर्णय आहे. 5 वर्षाच्या कालावधीमध्ये ही महानगरपालिकेला हँडओव्हर केला जाईल आणि महानगरपालिकेच्या सध्याचं जे असणारं 5,500 कोटीचं बजेट आहे त्याच्यामधनं सरळ 2,500 कोटी
या लॉस मेकिंग युनिटवरती, मेट्रोवरती खर्च केल्या जाणार आहेत, तेव्हा नागपूरमधल्या मतदाराने भारतीय जनता पक्षाला मतदान देऊ नये आणि लॉस मेकिंग मेट्रो आपल्या गळ्यातलं टाईट करून घेऊ नये, ही नागपूरच्या मतदारांना माझी असणारी विनंती आहे. सध्याचं केंद्र शासन आपण पाहिलं तर मिलिटरीचे चीफ जे आहेत हे वेगळ्या भाषेमध्ये बोलतायत आणि प्राईम मिनिस्टरचं सरकार जे आहे ते वेगळ्या भाषेमध्ये बोलतात आहेत, अशी असणारी परिस्थिती आहे. पंतप्रधान असं म्हणतात आहेत की चायना आमचा असणारा मित्र आहे. पण चीफ ऑफ आर्मी स्टाफ यांची पंतप्रधानाचं हे स्टेटमेंट आल्यानंतर जी प्रेस कॉन्फरन्स झाली आणि एका बेंगलोरच्या सेमिनारमध्ये त्यांनी पुन्हा असं ते रिपीट केलं की चायना इज एनिमी नंबर 1. पहिल्यांदाच देशाच्या स्वातंत्र्यानंतर प्राईम मिनिस्टरचं कार्यालय आणि प्राईम मिनिस्टर फॉरेन पॉलिसीच्या संदर्भात वेगळी भाषा बोलते आणि मिलिटरीचे प्रमुख हे डायगोनली अपोजिट बोलतात आहेत, अशी परिस्थिती आहे. तेव्हा कुठेतरी कोणतरी कॉम्प्रोमाइज झालंय असं मी त्या ठिकाणी मानतोय. अधिक संशय कॉम्प्रोमाइजचा हा पंतप्रधान कार्यालयावरती होतो. मी दुर्दैव असं म्हणेन की आम्ही रिजनल पार्टी आहोत, पण ज्या राजकीय पक्ष स्वतःला नॅशनल पॉलिटिकल पार्टीज म्हणतात ते हे जे डिफरन्स ऑफ ओपिनियन आहे मिलिटरीमध्ये आणि गव्हर्नमेंटमध्ये, याच्याबद्दल चुकी आहे अशी परिस्थिती आहे. हा लोकशाहीला आम्ही धोका मानतोय. आणि मतदाराने पॉलिटिकल पार्टीज टिकतील असं राजकारण केलं, असं मतदान केलं पाहिजे. पॉलिटिकल पार्टीज आम्ही हे मानतोय की या देशाच्या एक संघटनेचा एकतेचा प्रतीक असं त्या ठिकाणी मानतोय. पॉलिटिकल पार्टीजच संपल्या किंवा शक्तीहीन झाल्या तर डायव्हर्स मास जो आहे आणि डायव्हर्स इश्यूज जे आहेत त्याच्यावरती बोलणारा कार्यकर्ता नेता राहिला नाही.
या देशामध्ये बाबासाहेब जे म्हणाले होते की ग्रॅमर ऑफ एनार्की ही सुरुवात व्हायला वेळ लागणार नाही. आणि म्हणून नागपूरमधल्या मतदारांना आम्ही आवाहन करतोय, कोणालाही मतदान करा, आम्ही आम्हालाही मतदान करा असं म्हणतोय, पण भारतीय जनता पक्षाला या निवडणुकीमध्ये मतदान करू नये. आपण आता विचार कसं आहे, जे जे इन्क्वायरी खाली आहे ते प्रो बीजेपी बोलत राहणार. त्याच्यामुळे यांच्या वक्तव्याकडे मी फार महत्व देत नाही. स्वतःला इन्क्वायरीतून वाचवायचं आहे आणि म्हणून अशा रीतीने स्टेटमेंट्स येतात. नाही, असं आहे की कोणी अँटिसिपेट केलं नाही की एवढ्या मोठ्या प्रमाणात असं या देशामध्ये दमदाटी दपटशाही होऊ शकते म्हणून. आता मला तर आपण जसं म्हणताय तसं एकदा फॉर्म भरला की तुम्हाला विड्रॉल करण्याचा अधिकार नाही, हा कायदा आणावा लागेल अशी असणारी परिस्थिती आहे. मी मूर्खपणाचं स्टेटमेंट असंच बघतो. कोण कोणाच्या आठवणी मिटवू शकत नाही, कोण कोणाचं कार्य मिटवू शकत नाही, ते लोकांच्या समोर असतं आणि त्याच्यामुळे मिटून टाका हे असं म्हणणं सुद्धा मूर्खपणाचं आहे असं मी मानतो.